श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी महाराजांचे 3 दिव्य नियम। स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भक्तांनो, जीवनात संकट हे येणारच, पण ज्यांनी नियम पाळले त्यांचं रक्षण मी स्वतः करतो। आज आपण स्वामी महाराजांनी सांगितलेले 3 नियम जाणून घेणार आहोत। हे 3 नियम पाळणारा माणूस आयुष्यात कधीच हरत नाही। नियम नंबर 1, मन शांत ठेवा। संकटकाळी घाबरू नका। स्वामी महाराज म्हणतात, घाबरणं हा माणसाचा पहिला शत्रू। संकट आलं की मी जवळ असतो, फक्त तू स्थिर राहा। मन अस्वस्थ झालं की माणूस चुकीचे निर्णय घेतो, स्वतःला कमी समजतो आणि वेळ वाया जातो। स्वामी सांगतात, संकट कितीही मोठं असू दे, मन शांत असेल तर समाधान हे जवळ असतंच। उदाहरणार्थ एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। एक भक्त संकटात होता, त्याची नोकरी गेली होती। रडत रडत तो स्वामींना प्रार्थना करत होता। त्याच रात्री स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त थांब, घाबरू नकोस। त्यानंतर त्याने मनाला स्थिर ठेवले आणि 7 दिवसात त्याला दुगुना पगाराची नोकरी लागली। आणि स्वामी सांगतात, मन शांत ठेवले तर कधीच नुकसान होत नाही। त्यानंतर नियम नंबर 2, सेवा करा। जे आहे त्यातून लोकांना मदत करा। स्वामी समर्थांनी एक नियम स्पष्ट सांगितलेला आहे, सेवा केली तर माझी कृपा आपोआप मिळते। सेवा म्हणजे फक्त पैशाची नव्हे, तर एक प्रार्थना, एक चांगलं वाक्य, एखाद्या दुःखी व्यक्तीला दिलासा, ही सगळी सेवाच आहे। स्वामी म्हणतात, भक्ताने एका जीवाला आनंद दिला तर माझी केलेली पूजा ही पूर्ण होते। उदाहरणार्थ एक लहानशी कथा आपण ऐकूया। एक भक्त रोज स्वामींच्या फोटोला नमस्कार करत असे, पण त्याच्या मनात राग, त्रास, चिंता असे। एके दिवशी स्वामी त्याला म्हणाले, माझ्या फोटोला नाही तर माझ्या लेकरांना मदत कर। त्यानंतर त्या भक्ताने एका गरीब कुटुंबाला अन्न दिले। त्या दिवसापासून त्याच्या घरात सुख शांती येऊ लागली। नियम नंबर 3, नामस्मरण। स्वामी महाराजांचा 3रा आणि सर्वात सामर्थ्यशाली नियम, नाम जपा आणि मी तुझं रक्षण करतो। स्वामी समर्थ हे दत्तावतार, त्यांचं नामस्मरण म्हणजे मन स्वच्छ करणारी शक्ती। स्वामी म्हणतात, राम नाम जपणाऱ्याला मी कोणत्याही वाईट गोष्टीपासून दूर ठेवतो। उदाहरणार्थ एका भावाच्या घरी सतत भांडण होत असे। एका वृद्धाने त्याला सांगितलं, रोज 10 मिनिटे स्वामींचे नामस्मरण कर। त्यानंतर त्याने नामस्मरणाला सुरुवात केली। फक्त 15 दिवसात घर शांत झाले, नातेसंबंध सुधारले आणि वातावरण बदलले। नाम जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ही धून मनातली काळोख दूर करते। हे 3 नियम महाराजांनी भक्तांना दिलेले वरदान आहे। 1, मन शांत ठेवणे। 2, सेवा करा। 3, नामस्मरण करा। हे नियम रोज पाळलात तर तुमच्या घरातून, मनातून, जीवनातून प्रत्येक संकट दूर होऊन जाईल। स्वामी स्वतः म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त माझ्या नावावर भरोसा ठेव। शेवटी फक्त 3 शब्द बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांनी जे 3 नियम सांगितलेले आहेत तेही आपण पाळले पाहिजेत, की जेणेकरून आपले सुद्धा जीवन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने उजळून निघेल। तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, की जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचेल। तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, की असे स्वामी महाराजांचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर थेट तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।